सगळ्यांची राहुलच्या हळदीला येवाचा हा. ते आनंद होतय आणि आम्हाला सर्व फॅमिली पण सर्व आलेले आहेत एन्जॉय करायला. आज म्हणजे शेवटला लग्न आहे लहान भावाचं माझ्या. मी सर्व 8 जण भावान आणि आम्ही म्हणजे दोघी बहिणीचा आणि 6 जण भाऊ. तसं हल्दीची मेजवानी असते इथं कोली पद्धतीमध्ये, आणि बघायला गेलास तर कोली पद्धतीमध्ये जास्त करून मावराच असते ना करतात. त्याला भाग्य लागते कोल्हे आणि आगरी लोकांसाठी. 100% या हल्दीला येत सगळ्यांनी. आम्ही कोंढरीचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. नमस्कार मंडळी, मी कौशल पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी काल बघितलं तुम्ही वरमाई सोहळा कोली कोंढरी पाड्यामध्ये आपण वरमाई सोहळ्यासाठी आले होतो आणि आज आहे हल्दी सोहळा आणि तेच आपल्याला आज आपल्या ताईकडून माहिती जाणून घेणार आहे. तर आपल्यासमोर ताई आहे, संपदा ताई. आपल्या या ताईनेच आपल्याला या हल्दी सोहळ्यासाठी बोलवलेलं आहे. आणि ताई दुसरं तुझं नाव काय? प्रियंका. मला सांग ताई, आज दिवसभरातला सोहळा कशा प्रकारे होणार आहे? आज दिवसभराचा सोहळा म्हणजे आज सकाळी घारीचा प्रोग्राम होणार, नंतर नवऱ्याला हळद लावणार, नंतर संध्याकाळी हळद निघणार. हळद निघणार. हा, मग ते हळद निघते कुठून? मग इथून निघणार आपल्या कोंढरी पाड्यातून ते सुरकीच्या पाड्यात जाणार. नवरीसाठी उष्टी हळद बोलतो. हा, उष्टी हळद नवऱ्याची. मग त्यानंतर मग त्यानंतर रात्री मांडव डान्स. चला बघा, मस्त त्यांची आजची ड्रेसिंग बघताय, मस्त कोली लुक केलेला आहे आणि ताईने पण मस्त एक वेस्टर्न लुक केलेला आहे, खूप सुंदर दिसता. तुम्ही सख्या बहिणी? नाही, मी काकाची लाडाच्या बहिणी. तुम्ही काकाच्या पोरी. काकाची मुलगी सख्खी बहीण. म्हणजे आम्ही नवऱ्या मुलाचं नाव काय आहे? नवऱ्याचा रोहित आणि टोपण नाव राहुल. हा, आम्ही सर्व 8 जण भावान आणि आम्ही म्हणजे दोघी बहिणीचा आणि 6 जण भाऊ. हा. चालेल, खूप सुंदर दिसता. चला आता तुम्हाला सर्वात पहिला कुठला आहे, काय बोलतो तुम्ही याला? घारी ना. चला घाऱ्यांचा तुम्हाला कार्यक्रम दाखवतो. सर्वात पहिला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजची आपल्याला कोली पद्धतीमध्ये कशा हल्दी केली जाते ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. चला या साईडला बघते तुम्हाला आपल्या आईसा बसल्यात घाऱ्या करण्यासाठी. आयो, किती किलो घाऱ्यांचं पीठ आहे? 100 किलो. 100 किलो आहे. काय नाव काय आहे तुझं? माझं नाव लक्ष्मी. बघा बघताय घाऱ्या टाकलेल्या आहेत. हे बघा. आणि तुम्हाला तर मेन दाखवते घाऱ्या करताना. आणि आपला नवीन नाकवा मस्तपैकी छोटासा नाकवा बनलेला आहे. आयो, नाव काय? शिवानी. तुझा आयो? माझा पर्वती. मस्त दिसते बघा, मस्त नाकवा सजलाय आपला कोली लुक करून. चला आणि या साईडला प्रत्येक जण आता जे येणारे सर्व महिला मंडळासाठी घाऱ्या देतात. हे बघा बघते तुम्हाला चहा वगैरे चालूच आहे जे येतात. आणि बघा सर्वजण या नवऱ्याच्या मामीचा. ती वहिनी आधीची, आताच लग्न झाला. हाय मामी, काय बोलणार मग नवऱ्याच्या बद्दल? नवऱ्याची सगळ्यांची ओळख करते. चालेल. इथे बघता इथं आता सर्व पीठ मालाला बसलेले आहेत बघा. हा साड्यांचा थाट केलेला आहे इथे आणि पीठ मालाला सर्वजण बसलेत. हे बघा बघते तुम्ही. चला अयो, धावला मस्त बोलचल गाणं एक मस्त आपल्याला हो दे. बोल बोल. जाई जुई नागू चापा नायलन मक माली रोप. जाई जुई नागू चापा मक माली रोप्या बुरी. वरमाचे कुणबाई उभी मक माली रोप्या बुरी. करे गोहेतलाय राहुल बालनोरा वरपती अंगुतलीच जोरू
करे गोहेतला गाऊल बालनोरा अंगुतलीचे भारो भारी राहुल बल ठप ठप घामे मना लागते तर नाव काय तुझं आयव? मंजूला मी आतू सक्की त्याची नवऱ्याची नवऱ्याची आत्या. मग आत्या आहेस तू, मग काय बोलणार पोऱ्याच्या बद्दल? बोल बोल. चांगला कार्य होऊन देस आमचे आता शेवटचा आहे मुलगा. शेवटचा कार्य. हो चार झाले कार्य आता हे शेवटचं आहे. नाव काय तुझा? मंजूला. हं. मस्त धावला बोलतो, सगळे तर धावला बोलत जातं. आमचे घरच्यांचे बोलतंय माझी घाटी लागते ना पहिली वेळ पक्कीच बोलायची गाणी मी ना आताच आपण आता सांगू माझी घाटी घालते तर मी गाणी ना बोला चालेल चालेल. घरच्यांचे बोलायलाच व्हाय ना मी आता सकाळची तवा म्हणलाय तशी बोलताय तर आता थोडा मी बहिणीका दिला होता. आत्या काय बोलणार मग? बाच्याच ना, बाच्याच्या बद्दल काय बोलशील? काय बोलू त्याचा चांगला कार्य होऊन दे शेवटचा आहे आता तो. बाच्याचा स्वभाव काय सांगशील? चांगला स्वभाव आहे. हं. आम्हाला चांगला मानतोय. हं. चालेल चालेल, थँक्यू, धन्यवाद. लाडाची वहिनी आमची. लाडाची वहिनी. हा काय मग बोलणार? आज हल्दी सोहळा आहे त्याविषयी. हल्दी सोहळा आहे तर खूप आनंद आहे. सगळ्यांनी या एन्जॉय करायला, जेवायला पण या. काल भरपूर नाचलेत वरमाई सोहळ्यासाठी तुम्ही. हो आमची एन्जॉयमेंट जास्तच असते सगळ्या कार्यात. आणि मग तुम्ही नवऱ्याचा स्वभाव काय सांगणार? नवरा स्वभाव खूप चांगला आहे, मला खूप सपोर्ट करतो कुठल्या पण गोष्टीत, कसल्या पण याच्यात. चालेल, थँक्यू. आता आपण आलोय आता मांडवामध्ये आणि समोर आपल्याला नवरा बघायला भेटते. राहुल दादा ना, बघा समोर वरती मस्त केलेला आहे राहुलच्या हल्दीला. आणि आता त्याचा लुक बघा मस्त की सुंदर दिसतो आपला दादा. पण काय दादा बोलणार, आज तुझा हल्दी समारंभ आहे त्याविषयी काय बोलणार आणि कसा वाटते तुला आज? हल्दी समारंभ आहे माझा, खूप छान वाटते. सर्वांनी लग्नाला पण या संध्याकाळी 7 वाजता. आणि मग तुझा अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे? अरेंज मॅरेज आहे. हां. आणि काय बोलणार मग आज सर्व एवढी घरातली आलीत एकत्र झाली आजच्या सोहळ्यामध्ये, त्याविषयी काय बोल? सर्व एकत्र आल्यामुळे सर्व मंडळी पण खुश आहे, कारण हा लग्नात सोहळा असल्यावर कसं सर्व पण एकत्र येतात, मग सर्व जाम खुश असतात. चालेल. आता समोर आपल्याला नवऱ्याचा भाऊ दिसतोय. दादा नाव काय तुझा? माझं नाव आतिश कोहली. काय बोलणार मग आज भाऊचा तुझ्या हल्दी सोहळा आहे आणि काय कसा वाटते तुला? मला ते आनंद होतंय आणि आम्हाला सर्व फॅमिली पण सर्व आलेले आहेत एन्जॉय करायला. आज म्हणजे शेवटला लग्न आहे लहान भावाचं माझ्या. आमचे सर्वांचे झाले तर लहान भावाचं म्हणजे फुल एन्जॉय करणार आहोत आम्ही. शेवटचं लग्न आहे म्हणून भरपूर एन्जॉय धमाल करणार. कालच बघितली वारमाईला खूप धमाल केली सर्वांनी. सर्वांची फुल धमाल केलेली आहे. तुम्ही सर्वांनी या धमाल करा रात्री. काय की आणि मला तुला विचार दादाचा स्वभाव कसा आहे घरामध्ये? हा चांगला आहे स्वभाव. हा चालेल. चला मग आज तुम्हाला आपल्या दादाची हालत बघायला भेटणार आहे आणि फुल एन्जॉयमेंट बघायला भेटणार आहे. तर चला, तर आपल्यासमोर मुलाचे वडील आणि काका बघायला भेटतात. नमस्कार. काय बोलणार मग मुलाचा हल्दी सोहळा आहे त्याविषयी? छान आहे, छान आहे. सर्वांनी या हल्दीला. आणि मुलाचा स्वभाव कसा वाटतो? चांगला स्वभाव आहे, कामही मला चांगला आहे, चांगलं सर्व व्यवस्थित आहे. तेच आता आज आनंदाचा आज क्षण आहे आणि खूप मजा आहे. बाबा काय बोलणार मग? मुलगा चांगला आहे, मुलगा चांगला आहे. सगळ्यांनी धमाल करायची, सगळ्यांनी यायचा. आनंदाचा दिवस आहे. चालेल, धन्यवाद, थँक्यू. आता मंडळी तुम्ही बघितलात, आता आपल्याला सर्व फॅमिलीला भेटवला आणि आता त्यानंतर काय काय होणार आहे आजचा दिवसभराचा सोहळा कार्यक्रम? आता केळीच्या दाराचं पूजन होईल, मग हल्दीचा कार्यक्रम चालू करतील. कारण आता हे सध्या चहा नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे. तिथनं आता होईल, आता एक अर्ध्या तासात होईल पूर्ण. त्यानंतर मग आपला केळीचा पूजन झाला ना की मग हल्दीचा कार्यक्रम होईल. आपला हल्दीचा कार्यक्रम चालू होईल ना. मग त्यानंतर आपला पाट्या वगैरे झालेत का ते? हो, कालच केलं ते. म्हणजे असं दिवसभर पूर्ण सोहळा फ्री राहिला. चालेल. मग नंतर भेटेल म्हणून. बरोबर आहे. मग नंतर रात्री फुल जल्लोष असणार आहे ना? जल्लोष, फुल जल्लोष असणार तिथे. चला. आणि तुम्हाला मेजवानी सुद्धा दाखवणार आहे दुपारची आणि रात्रीची सुद्धा, बरोबर ना? हो. आणि मेन म्हणजे मावरा जो तोडायला बहुतेक ठिकाणी जातच असतो आपला,
लालू दादा आपला जो जास्त करून मावरा तोडतो ना इकडचा. हो इकडचे आम्ही जास्त तिघं चौघ जण असतो आम्ही इथं कंटिन्यू असतो. चालेल, चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच भरपूर धमाल होणार आहे. असे कोली मांडव नक्कीच तुम्हाला बघायला भेटतील. चला. या साईडला मागच्या साईडला आपल्याला बघायला भेटते इथे जेवण आपलं बनवतात दुपारचा. बघा सर्व मदतीसाठी आलेले आहेत. बघा दिसते तुम्हाला काय काय आज मेजवान आहे दुपारची. व्हेज आहे ना इथं सगळा. हा व्हेज. काय काय. नमस्कार, काय नाव तुमचं? रेखा ठाकूर. तुम्ही जेवण बनवणार आज? आम्हीच आणि सर्वजण मदत करणार. सर्वजण मदत करण्यासाठी आहेत. आणि काय काय जेवायला स्पेशल आज? जवाला स्पेशल वाटाण्याची भाजी, भात, डाळ आणि जवला वांगा. आणि संध्याकाळी कालवण. अच्छा. तुप्याचं कालवण. हा आता बघता येत आपल्याला आंबट. बरोबर बघता येत. आता मस्त वाटाण्याची भाजी आहे शिजताना आणि इथं भात ठेवलेला आहे आणि सर्व आपले मदतीला आलेले आहेत. सर्वात मोठा बाप या. जवला बघा, जवला वांगा झालेला आहे ना. बघा जवला बघताय तुम्ही, कोली पद्धतीमध्ये जवला केलेला आहे आपला. बघताय तुम्हाला दुपारच्याला ना कोलिम बोलताव. कोली बोलता. बरोबर. बघा आजचा स्वयंपाक इथे असणार आहे. सर्व मदतीसाठी आलेले आहेत. हा ही नवऱ्याची वहिनी लागते. नवऱ्याची वहिनी का? ही सर्वात म्हणजे आमची विचार लाडकी. काय बोलणार मग? नवऱ्याची आज हालत आहे आणि तुम्ही वहिनी आहात, काय बोलणार? नंतर खूप मजा करणार. धमाल. आणि तुमच्याशी नवऱ्याचा स्वभाव कसा असतो? चांगला असतो. चांगला. आणि आज यो लास्टचा कार्य आहे, काय बोलणार मग? काय बोला. काय नको, सर्वात पार पडू दे कार्य त्याचं, दुसरा काय नाही. चांगला होते. चालेल, थँक्यू. चला त्यांचा आता स्वयंपाक होऊ द्या, नंतर येतो जेवायला तुमचा कसा झालाय ते. ही नवऱ्याची काकी. हा काल वरमाई बनलेले ना तुम्ही? हा हाऊस म्हणून बनलेत ना? आम्हाला खूप हे होते, हाऊस बनायची होते, तर खूप नाही आनंदान होऊ दे आमचं कार्य मुला. चालेल, थँक्यू धन्यवाद. आणि एक आमची ताई लागते बघ कशी. जा. काय बोलणार? कार्य आनंदात होऊन दे आमच्या बस. चालेल. सगळ्यांची राहुलच्या हल्दीला जेवायला या नक्की सगळी. आम्ही गाता आम्ही मजा करताव, कोणचे बापास जातय का. आम्ही खाताव पिताव, आम्ही मजा करताव, कोणचे बापास जातय का. आम्ही कोंढरीचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. आम्ही कोंढरीचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. बिरसा कंपनी. कोल्यांचा नाच बघशीव का? बघा. काल जल्लोष करणारे काकू आलेले आहे, आई आपली. काय मग कसं वाटते? तुमचा कोण लागते नवरोबा? हा आमचा म्हणजे नाथभाऊचा. नाथभाचा म्हणजे भाचीचा मुलगा. बाचीचा मुलगा. हा कसं वाटते? काय सांगणार? आज हळद आहे. एकदम म्हणजे त्याच्या हळदीला आम्हाला छानच वाटतंय, म्हणजे अशी उत्सव वाटते का अजून आम्ही त्याच्या हळदीला म्हणजे मजा करावं म्हणून. आणि मुलाचा स्वभाव काय सांगणार? एवढ्या वर्ष तुम्ही अनुभव घेतला. खूपच चांगला आहे स्वभाव, एकदम खूप चांगला आहे, सर्वांशी म्हणजे प्रेमाने वागते. थँक्यू. मंडळी आता सुरुवात झाली ती म्हणजे हळदीचा कार्यक्रमासाठी. तर सुरुवात पहिला आता हळदी कुंकू लावतात आणि मग त्यानंतर हळद लावतील सर्वजणी. चला आता हा सोला सुद्धा बघा तुम्ही, भरपूर धमाल होईल या सोल्यामध्ये पण सुद्धा बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
चला मंडळी, या साईडला बघताय आपल्याला आता मांडवाची पूजा चाललेली आहे आणि घाऱ्या पेन्या आता या रस्सीमध्ये टाकून वरती आपले केळीच्या पानांना वरती बांधायचं खांबाना. ही पद्धत आपल्या इथं कोली पद्धतीमध्ये असते. हो मला काय काय तर काय काय बांधतात तरी अंदाज तरी? हे घाऱ्या पापड्यांची माळ टांगतात आणि उंबराचं झाड उंबराचं झाड ना ते बघा बांधतात खाली याला केलीचे खांब्याला आणि पूजा केली जातं केलीचे खांब्यांची. मंडळी कशा प्रकारे कोली पद्धतीमध्ये केलीच्या पानांना नारळ फेण्या घाऱ्या बांधल्या जातात वरती आणि नंतर उंबराची पूजा केली जाते. बघा उंबर आहे तो बघा. चला आता मेन म्हणजे आता लग्नाची आणि हल्दीची मेजवानी तुम्हाला बघायला दाखवते काय काय असते. म्हणजे आता खूप आहेत बघा. टोटल किती किलो मावरा आहे? 200 250 200 किलो 200 किलो आहे हा टोटल टोटल 200-250 किलो आहे मावरा असेल ना? हा. तर काय 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 मेजवान आहे? कुप्पा फक्त कुपा आहे ना? कोप्पा आणि मांदेल फ्राय मांदेली फ्राय म्हणजे ते चाकण्यासाठी का? टाकण्यासाठी खास. बरोबर. हा. चला तर दाखव तुम्हाला आता किती कुपा आहे आणि तोडताना तुम्हाला बघायला भेटणार आहे. पूर्ण तोडताना मावरा बघायला भेटणार आहे. त्याच्यात सगळा बर्फात मारलाय मावरा. सगळा हाणलेला आधीच तो 2 दिवस आधीच आणि बर्फात मारून ठेवलाय. चला तर कुप्पा तोडताना बघूया तुम्हाला दाखवतो. मला दादाने सर्वात पहिला सुरुवात केली आपल्या मावरा तोडायला, कारण तो मावरा तोड्यामध्ये एक्सपर्ट आहे. बहुतेक ठिकाणी जे हल्दी वगैरे असतात करंजामध्ये तोच जास्त करून जातो आणि त्याची टीम असते सोबत, बरोबर ना? आणि कुपा मासाची मेजवानी असणार आहे. 200 ते 250 किलो मावरा असणार आहे. बघताय कुपा बस काढतान बस आणतान बघा मस्त फ्रेश मावरा ताजा ताजा. बघताय ना मस्त कटिंग आता होणार आहे मावऱ्याची. तर कशी कटिंग करतात ती पण बघा तुम्ही, समजलच तुम्हाला. आणि याचा आंबाट होणार आहे ना डायरेक्ट कुप्याचा हा दादा? आंबाट ना बघा. अजून मावरा आहे खाली बर्फात मारलेला आहे हे बघा. ही मांदेली जेवढी दिसतात ना तुम्हाला सर्व चाकण्यासाठी असणार आहे. आणि तरी 450 किलो मच्छी आहे आपली. 250 किलो 250 आणि तरी पण हे कुपा एक किती किलोचा असेल अंदाज? अंदाज तरी हा 5-6 किलोचा असेल. 4-5 किलोचा 4-5 किलो हा. अंदाज एक तसे पीस किती ते कुप्याचे अंदाज तरी? अंदाजे पीस 80-90 हा 80-90 80-90 आहेत ना? हा 80-90 पीस. 80-90 पीस आहेत कुप्याचे असे एवढे एवढे साईजचे. आणि हा पीस एक 4 ते 5 किलोचा आहे. अजून मावरा खाली आहे बर्फात मारलेला आहे म्हणून तुम्हाला तोडताना दाखवूच आपण पूर्ण व्हिडिओ कसा हल्दीची मेजवानी असते इथं कोली पद्धतीमध्ये. आणि बघायला गेलास तर कोली पद्धतीमध्ये जास्त करून मावराच असते ना? मच्छीच असते. चला हे बघा बघा मस्त आहे की मावरा आणतात आपला दादा. तोडाला पण घेतलेला आता मावरा बघा दिसते ना बघा कसे पीस छोटे छोटे कट केले जातात बघा. असा टोटल आता असा मावरा 200 ते 250 किलो कापाचा आपल्याला तोडाचा आहे बघा. बघा एक साईडला मजा पण चाललेली आहे आणि एन्जॉयमेंट चालूच आहे हल्दीची. बघा मस्त आहे की सोय पण झालेली आहे. आणि कुप्पा मासा एक नंबर.
आता मेन सुरुवात झाली, जास्त जण आलेत आता. आणि इथं बघताय कुपा दिसतं तुम्हाला बघायला, एक नंबर साईज बघताय. आणि सर्व आता एक नंबर खवले कुपा आहे, सर्वांनी या जेवाला. हलद आहे राहुल नाकवाची, कोंडरीपाडा, इथं सर्वांनी जेवाला या. कडक बघा, सगळी जण आता आली मेन मावरा तोडाला. माहिती आहे, मी ओळखते बरोबर ना. बघा आता एक्सपर्ट आहेत सगळं ते मावरा तोडाला. त्यांचं घरांचं पाऊस का खूप सर्व कापाला घेतलं मस्त आहे की. बघा काय बोलता, बोला. आपल्या भावाचं लग्न आहे, फुल एन्जॉय आहे. 100% सर्वजण या. हळदीला मच्छी कापतो, हळदीसाठी मच्छी कापतो. हे बघा फुल सोय आहे. इथं पण फटाफट आता मावरा तोडाला घेतलं ना एकेकानी. बघा सगळीतून सगळ्यांशी मावरा घेतलं ना तोराला. टोटल 250 किलो मावरा कापाचा आहे. नवऱ्याच्या भावसाने घेतलाय कुपा कापाला. बघा कुप्पाची तुकडे खावायला या. खंबा खाफीवाल्या बिंदा बँडच पाहिजे खंबा हान या. या अशीच मजा असते कोल्यांच्या हल्दीला. अशी मजा करत हल्दी फुल एन्जॉय करतात. त्याला भाग्य लागते कोल्हे आणि आगरी लोकांसाठी. 100% फक्त तुम्हाला इथं कोल्यांच्या मासलीत भेटल खायला. चिकन मटन नाही. फक्त आता भारी आणला असं, फक्त मावरा कमी आहे म्हणून टाकलं नाही. मावरे नाही बोटीला म्हणून सकलं असतं इथं किंवा काहीतरी चांगलं मासं असतं. जास्त सकलं असतंय पण आता भेटलं नाही, मच्छी नाही म्हणून आम्ही कुपा आणलं. आता सकलं असतं मावरा इथं मांडवाला. गोल पण असते ना. भेटलीच नाही हो आम्हाला म्हणून आम्ही मासली मासली हाणाची लाई नाही एवढी छोटी. चला या 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 हल्दीला या सगळ्यांनी. राहुल नाकवाच्या साईज बघा कुप्यांची एक नंबर. बघा साईज. नवऱ्याचा बाबा बोलते, बोल. कुठून आला तुम्ही? आळंदीवरून आले. आळंदीवरून पाहुणे आलेत बघा. दादाचेच खास हल्दीला ना. हल्दीला सगळे घरातलीच मंडळी आहेत ना आपली. घरातली मंडळी आहे. हा म्हणजे आपण इथं जात आहोत ज्ञानेश्वर आळंदीला पाय पाय जात आहो. ते आपली ओळख होऊन असे म्हणजे त्यांना बोलवलं. हा सगळे आळंदीवरून त्यांची घरातलीच मंडळी आले बघा. नमस्कार, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या साईडला आता मच्छी कापण्याचा कार्यक्रम चालू आहे. सर्वांशी 5-6 जण लागलीत मच्छी तोडाला. आणि सगळा बकेटमध्ये टाकलाय मावरा तोडूनशी. मग नंतर त्या कोलनी जेवण बनवलं 2-3 मावरं. मग नंतर लास्टची आपली जेवणाची मेजवानी आंबाट असेल ना जास्त करून. हो आंबाट. स्पेशल म्हणजे कोल्यांची हल्दीचा आंबाट. हो. आणि मांडलं चाकण्याला केलेली आहे. मांदेला ती तलाला फ्राय करायला जी पिणारी लोकांसाठी. पिणारी लोकांसाठी सर्वांनी येवाचा. हल्दीला जेवायला या, पिवायला या, सगळी सोय आहे. चालेल. आपल्याकडे इथे हल्दीला दादाचे आहे. काय नाव ताई? लक्ष्मी परदेशी. कुठून आले? खारदांडे शाले, अलिबाग शालीन सगळी. अलिबाग पण मी अलिबागचीच आहे. रेवदांडा. खारदांडा काय तो? अच्छा मुंबईच्या कोलीवाड्यांची आली आपली ताई. कसं वाटते मग इथं येऊन? मस्त मस्त. दादाला भेटलीस का नाही तू? मग नाही आता भेटते ना. मग दादाचा स्वभाव तुला कधी बघितलास? कधी कसा वाटते? नंबर. मग इकडच्या हल्दी कशा वाटते तुला? नंबर. आमच्यापेक्षा भारी ना. चालेल साईडला तर कुपा कापता. नेक्स्ट साईडला एन्जॉयमेंट पण चालू आहे. घ्या चला. फुल एन्जॉय राहुल नाकवाच्या हल्दीला. हा अशी धमाल असते कोल्यांच्या हल्दीला आणि मांडवाला. कापताना पिवाचा. हा
चला मंडळी, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि नवऱ्याकडची नवरीसाठी उष्टी हळद घेऊन निघालेत वाजत गाजत. अशी ही पद्धत असते, वाजत गाजत उष्टी हळद नेली जाते करंजामध्ये. तुमची तर कशी पद्धत असते ती नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि बघू शकता प्रत्येकाने साड्यांचा थाट केलेला आहे, भरपूर धमाल करत जातात असतात वाजत गाजत. चला आता कशी उष्टी हळद वाजत गाजत देतात ते तुम्ही मजा बघा, धमाल बघा, जल्लोष बघा नक्कीच. ओके चला, आणि ठरवलं तर थाट बघू शकता, मस्त साड्या मॅचिंग घातलेल्या आहेत. मंडळी, आता आपण हळद घेऊन आता पोहोचलोय नवरीच्या घरी. मग आता त्यानंतर आता काय काय आता नवरीसाठी काय करणार आहे? आता नवरीसाठी नवऱ्याची उष्टी हळद लावू नवरीचे. आणि काय काय नवरीला देतात? काय नवरीला काय काय देतात अजून? नवरीला काही नाही, ओटी भरतात नवरीची. ओटी भरतात ना? हा, आणि ही अशी पद्धत असते कोलीमध्ये ना? अशीच पद्धत असते कोली लोकांची. हळदकाराची संध्याकाळी नवऱ्याची उष्टी हळद लावायची. चालेल, थँक्यू. चला, अशीच धमाल बघा शेवटपर्यंत, भरपूर धमाल बघायला भेटणार आहे तुम्हाला नक्कीच. आणि कशी धमाल करतात कोली पद्धतीमध्ये नक्कीच तुम्हाला आवडेल.
चला मंडळी, सर्वांनी बघितलात आपला आजचा करंजा कोळी कोंढरीपाड्यातला हल्दी सोहळा आणि वरमाई सोहळा. कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला सर्वांना? असे हल्दीचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन आणि भरपूर धमाल केली त्यांनी. बहुतेक तरी हल्दीचा सोहळा जो रात्रीचा होता, हळद घेऊन गेलते नवरीसाठी, तेव्हाच भरपूरच टाइम झाला. तिकडे जास्तच वेळ गेला आणि भरपूर धमाल करतात आणि वेगळे वेगळे थाट साड्यांचे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटले. आणि हीच खरी मजा कोळी लोकांची असते. वाजत गाजत पिऊन एकदम मजा करत हीच अशी हालत केली जाते. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. जर आवडली असेल एक लाईक नक्कीच करा. चला, चॅनल नवीन असेल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, टाटा, बाय बाय.